नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्सेप्ट बघणार आहे गण आणि आवर्त म्हणजे काय। बघा, आरोग्य सेवक भरती याचे आपण एक एक टॉपिक बघतो आहे। याच्यामध्ये बघा, आता आधुनिक आवर्त सारणी असते, त्याच्यामध्ये आपण सगळे जे मूलद्रव्य असतात त्यांना अरेंज करतो, बरोबर। त्याच्यामध्ये जे आपण त्याला काय म्हणणार आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये ज्या आडव्या रांगा असतात त्यांना आपण काय म्हणतो, आवर्त म्हणतो। काय म्हणतो, आवर्त। बघा, दिले मी इथं आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, म्हणजे आडव्या रांगांना मी आवर्त म्हणणार आहे। ते किती असतात, 1 ते 7। त्याच्यानंतर ज्या उभे जे स्तंभ असतात त्यांना आपण काय म्हणतो, गण म्हणतो। आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ असतात त्यांना आपण काय म्हणतो, गण। आणि ते किती असतात, 1 ते 18। ठीक आहे, चला आपण आता याच्यावर मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, गण काय असतं, आवर्त काय असतं। आता तुम्हाला एक क्वेश्चनचे आन्सर कमेंटमध्ये द्यायचे, गण किती असतात, आवर्त किती असतात। आणि थोडं डोकं लावा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये किती गण आणि आवर्त होते, म्हणजे मेंडेलीवचा जो आवर्त सारणी होती त्याच्यामध्ये किती होते आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती खंड होते। हे क्वेश्चन तुम्हाला कमेंटमध्ये लगेच आन्सर द्यायचे। धन्यवाद।